राष्ट्रीय ओबीसी महासंघ का 11वां महाधिवेशन 7 अगस्त 2026 को बेंगलुरु में आयोजित किया जाएगा। इस महाधिवेशन का उद्घाटन कर्नाटक के मुख्यमंत्री डॉक्टर डी.के. शिवकुमार और महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करेंगे। इस दौरान देश भर के ओबीसी समाज के प्रतिनिधि, जनप्रतिनिधि, मंत्री, सांसद और विधायक एक मंच पर जुटेंगे। अधिवेशन में ओबीसी समाज से जुड़े अहम मुद्दों जैसे जाति आधारित जनगणना, आरक्षण, राजनीतिक प्रतिनिधित्व, सामाजिक और आर्थिक अधिकारों पर विस्तार से चर्चा होगी। साथ ही समाज के हित में कई महत्वपूर्ण प्रस्ताव भी पारित किए जाएंगे। राष्ट्रीय ओबीसी महासंघ ने देश भर के ओबीसी समाज के लोगों से बड़ी संख्या में अधिवेशन में शामिल होने की मित्रांनो, आपल्या सर्वांना कल्पना आहे की 2016ला या राष्ट्रीय ओबीसी महासंघाची या नागपूर येथे स्थापना करण्यात आली आणि तेव्हापासून राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोन्ही सरकार पुढे या देशातील 60% ओबीसी समाजाचे जे विविध संविधानिक प्रश्न आहेत, मी इथे संविधानिक शब्द वापरतो, त्या प्रश्नांवरची वाचा फोडण्याकरता आणि ते केंद्र आणि राज्य सरकारकडून सोडवून घेण्याकरता सातत्याने राष्ट्रीय ओबीसी महासंघ प्रयत्न करीत आहे। आतापर्यंत 10 अधिवेशनं झालेले आहे। इथे एक विशेष बाब मी आपल्या निदर्शनास आणून देतो की अंततः राष्ट्रीय ओबीसी महासंघ आहे हे डिमांड बेस्ड ऑर्गनायझेशन आहे आणि एक एनजीओ आहे। आवर्जून सांगतो, ते कुठल्याही राजकीय पक्षाच्या विचाराशी बांधलेलं नाही। केंद्र सरकार असो की राज्य सरकार असो, सत्ता कोणाची असो, त्या सरकारकडनं आपल्या समाजाचे संविधानिक प्रश्न, संविधानिक समस्या सोडवून घेणे हा एकमेव उद्देश राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा 2016 पासून राहिलेला आहे। आणि त्यामुळेच आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपण जे आम्हाला वारंवार सहकार्य केलं, आमचे विचार केंद्र आणि राज्य सरकारपर्यंत आपल्या माध्यमातून पोहोचवले, त्यामुळे आतापर्यंत आम्ही 10 वर्षात ओबीसीच्या विद्यार्थी, युवक आणि जनसामान्य माणूस यांच्या उत्थानाकरता आणि प्रगतीकरता 58 GR काढलेल्या जी यादी याच्यामध्ये दिलेली आहे। आपल्याला एक हा कागद दिलेला आहे आमच्या भूमिकेचा। याच्यामध्ये डेट वाईज, म्हणजे असे नाही की फक्त आकडे सांगतो आम्ही,